तर आज आपण मराठी व्याकरणातील वचन हा भाग घेणार आहोत। तर वचन होतात नामाचे। वचन म्हणजे काय? तर नामाच्या जेव्हा संख्येमध्ये सांगितले जाते, म्हणजे संख्येचा धर्म, नामाच्या संख्येचा धर्म म्हणजे वचन। वचनाचे दोन प्रकार आहेत, एक आहे एक वचन आणि एक आहे अनेक वचन, ज्याला बहुवचन सुद्धा म्हणतात। तर नामाबद्दल काही विशेष नियम आहेत, ते दोनच आज पाहूया। पहिला आहे, सामान्य नामाचे अनेक वचन होते। जे नामाचे जे इतर प्रकार आहेत त्या कोणाचेही अनेक वचन होत नाही, फक्त अनेक वचन कोणाचे होते? सामान्य नामाचे। उदाहरणार्थ घर, घरे, तारा, तारे, माणूस, माणसे। आता सर्वात महत्वाचा, कोणाचे अनेक वचन होत नाही, तर लक्षपूर्वक ऐका। पदार्थवाचक नाम, उदाहरणार्थ पाणी, याचे अनेक वचन होत नाही। भाववाचक नाम जसं गर्व, श्रीमंती, सौंदर्य, हे भाववाचक नाम आहे, यांचेही अनेक वचन होत नाही। विशेष नाम, उदाहरणार्थ माझे नाव आहे शिवम, त्याचं नाव नक्ष आहे, त्याचं नाव यश आहे, जे हे विशेष नाम आहे, यांचे सुद्धा अनेक वचन होत नाही।